बहुजन समाज पार्टी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीनं माननीय थेटे मॅडम यांना निवेदन देण्यात आलं आहे। सिद्धार्थ उद्यान येथील प्रवेशद्वार क्रमांक दिनांक 11/6/2025 रोजी घडलेल्या घटनेमुळे 2 महिलांचा तत्काळ मृत्यू झाला। त्यांना 50 लाख रुपये व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना महानगरपालिकेमध्ये नोकरी देण्यात यावी व यामध्ये दोषी ठेकेदारांना तसेच महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता आणि संचित अधिकारी यांच्यावर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी। संबंधित कुटुंबातील सदस्यांना येत्या 7 दिवसाच्या आत मदत न मिळाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणं आंदोलन करण्यात येईल। झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, त्यामुळे केवळ महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी हलगर्जीपणे उद्यानाच्या गेटचे काम केल्याचं दिसून येत असून यामध्ये उद्यान अधीक्षक पाटील यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय उपायुक्त थेटे मॅडम यांना महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यात आले आहे। काल जी घटना घडली, या घटनेमध्ये ज्या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात मिळाले पाहिजे। सोबतच जे दोषी अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, जे ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। या संदर्भात आम्ही आज मॅडमला निवेदन दिलं आहे। यासाठी उपस्थित औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजय बचके, जिल्हा सचिव सचिन महापुरे, विष्णुजी वाघमारे व इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमची निवेदनामार्फत एवढीच मागणी होती की दोषीवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्या नागरिकांना जास्त त्यांना आर्थिक नुकसान मिळाले पाहिजे। यानंतर विजय बचके जिल्हाध्यक्ष आपला बोलतील। काल दिनांक 11 रोजी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक मान्सून बदलला, सुसट वारे वाहिले आणि त्यामध्ये या शहरातील मुख्य उद्यान सिद्धार्थ गार्डन येथे तेथील प्रवेशद्वार जी कमान आहे ती अचानक ढासळली। अवघ्या 7 वर्षापूर्वी बनलेली ही कमान आणि इतकं निकृष्ट दर्जाचं म्हणजे खालच्या दर्जाचं काम ते केलं गेलं होतं। त्या कमान ढासळल्यामुळं 2 महिलांचा मृत्यू झाला आणि त्या 2 महिलांना मृत्यूपोटी काल आयुक्तांनी येऊन फक्त 5 लाख रुपये घोषणा केली। आमचं आयुक्तांना म्हणणं आहे की त्यांना कमीत कमी 50 लाख रुपये मिळाले पाहिजे, त्याचबरोबर त्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी मिळाली पाहिजे मनपात आणि याचबरोबर ज्या कोणी ठेकेदारांनी ते काम केलेलं आहे त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यामध्ये जे कार्यकारी अभियंता आहे मनपाचे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर त्या काळात ज्या कोणी येथील अधिकारी असेल त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त मोबदला त्या कुटुंबातील व्यक्तीला मिळाला पाहिजे। यासाठी आज आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसात या गोष्टीवर जर कारवाई केली नाही तर आम्ही इथे भव्य स्वरूपाचे धरणे आंदोलन करू, अमर उपोषण करू आणि पार्टीच्या तर्फे त्या परिवाराला न्याय मिळवून देऊ, एवढीच आमच्या बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे। माझं नाव विजय बचके, बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष। यावेळी उपस्थित विजयभाऊ बचके जिल्हाध्यक्ष, अमोल पवार जिल्हा महासचिव, विष्णू वाघमारे जिल्हा सचिव, सचिन महापुरे जिल्हा सचिव, मिलिंद राजवंश पूर्व विधानसभा अध्यक्ष, राहुल साळवे मध्य विधानसभा, भगवान पवार पूर्व विधानसभा, पोलास राजगिरी, सुनील नवतुरे, चंद्रकांत राऊत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट।